दुसरं एअर क्वालिटीला सगळ्यात जास्त खराब करणारे आपल्या वाहन आहेत। पुण्यामध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख वाहनांची वाढ होते। सगळ्यात फास्टेस्ट ग्रोइंग मार्केट इज पुणे, पण त्याचं उत्तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे। दुसरं, आज फॉर्च्युनेटली म्हणजे पुणेकर हे तसं एखादी गोष्ट फास्ट अडॉप्ट करतात। आज आपण जर टू व्हीलरचा विचार केला तर सगळ्यात जास्त टू व्हीलर पुण्यामध्ये ईव्ही होत आहेत। आता नवीन टू व्हीलर जे लोक घेतात ते ईव्ही घ्यायला लागलेले आहेत। आता हळूहळू आपण ईव्ही कारचं मार्केट, महिंद्राने खूप सुंदर कार काढल्या, म्हणजे मी तर असं म्हणेन की गरीबाची टेस्ला आहे ती महिंद्राची कार, इतकी चांगली कार त्यांनी त्या ठिकाणी काढलेली, अनेक कंपन्यांनी काढलेल्या आहेत। त्यामुळे हळूहळू आपल्याला आपलं जे व्हेकल्स आहेत या पण ईव्ही कडे न्याव्या लागतील। आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण मेट्रो केल्यानंतर, आणि म्हणून गेल्या 4-5 वर्षात सातत्याने मी आज जोर दिला, पुणे असो किंवा कुठलंही शहर असो, इथे डिझेलच्या बसेस घ्यायच्या नाहीत, पेट्रोलच्या बसेस घ्यायच्या नाहीत, सीएनजी असेल तर सीएनजी वर चालवा आणि नाही तर इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या। आणि आता मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारही आपल्याला इलेक्ट्रिक बसेस देते आहे। मला वाटतं पुण्याला आताच मुरली अण्णा सांगतील 1000 इलेक्ट्रिक बसेस आता केंद्र सरकारने आता नुकतेच पुण्याला दिलेल्या आहेत।